वारकरी का अर्थ पता है? हाँ, थोड़ी जानकारी है। वारकरी का अर्थ है वह जो वारी करता है। हिंदू धर्म की भक्ति आध्यात्मिक परंपरा के भीतर एक संप्रदाय है जो भौगोलिक रूप से भारतीय राज्य महाराष्ट्र से जुड़ा है। वारकरी पंढरपुर के पीठासीन देवता विठल, जिन्हें विठोबा के नाम से जाना जाता है, और उनकी पूजा करते हैं, जो विष्णु भगवान का एक रूप है। वारकरी से जुड़े भक्ति आंदोलन के संतों और गुरुओं में संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ और संत तुकाराम शामिल है। आज के बच्चे भक्ति से कोसों दूर है, इसलिए इस नृत्य के माध्यम से आज की पीढ़ी को पुरानी परंपरा से जोड़ने का काम सोशल मीडिया के द्वारा बखूबी किया जा रहा है। तो चलिए देखते हैं। काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज, केला शृंगार आज घातला साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास, नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ, तुम सामिये नामदाने तेरी माँ, शिवगामिये शिवनिलियम पादिये अदु मुनकपुरी माँ, शिवलाली लाली 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 अभिरामी लाली लाली लाली। जोरदार टाळ्या या धमाकेदार परफॉर्मन्ससाठी। प्रथमतः तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या सोशल मीडिया अवॉर्ड फंक्शन 2024 मध्ये। आणि आता आपण जाहीर करणार आहोत या रील कॉम्पिटिशनचा विजेता। अँड द अवॉर्ड गोज टू सचिन नाईक। यानंतर टीम झेवियर्स पुन्हा एकदा घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक धमाकेदार परफॉर्मन्स। चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग, काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी। तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका, तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका, तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका, तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका। जोरदार टाळ्या, क्या बात आहे। जबरदस्त असा परफॉर्मन्स या मंचावर झालाय। पण आता ती वेळ आलेली आहे आणि आपण जाहीर करणार आहोत YouTube व्लॉग कॉम्पिटिशनचा विजेता। अँड द अवॉर्ड गोज टू। अरे थांबा थांबा थांबा, हे सगळं पाहून नक्कीच तुमच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले असेल की नक्की चाललंय तरी काय। तर चला, त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून बघावं लागेल। हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आतापर्यंत तुम्ही मला भरपूर प्रेम दिलंय। आता मी एका YouTube व्लॉग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतोय। आता त्यासाठीचा विषय काही मला सुचत नाहीये, सो प्लीज मला DM करा, कमेंट करा आणि मी कोणत्या विषयावर व्लॉग केलेलं तुम्हाला आवडेल ते मला सांगा। आपल्याला व्लॉग कॉम्पिटिशनचा विनर व्हायचंय, सो नक्की मला विषय सुचवा। अरे काय करतोयस? बाजूला ठेवते सगळं आणि अभ्यास कर, त्याने भलं होईल तुझं। अगाई, तुला माहितीये का YouTube व्लॉगरची एक कॉम्पिटिशन आहे आणि मला ती कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे। पण अगं कोणत्या विषयावर व्लॉग बनवू ना हेच सुचत नाहीये, म्हणून मी माझ्या फॉलोअर्सना सांगत होतो की मला विषय सुचवा। तुला विषय हवाय ना? हो बाबा। मग चल, आमच्या सोबत येतोस? बघ, तिथे नक्कीच मिळेल तुला तुझा विषय, पण तुझ्यासाठी थोडं कठीण आहे। ही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे। ठीक आहे, चल तर मग।
किती वेळ चालायचंय अजून? तुम्ही दोघे सुद्धा आता दमला असाल. आपण आहे ना त्या झाडाच्या सावलीत थांबू जरा. तूच रे माझा पुंडलिक. पुंडलिक कोण गाई? आणि मला का पुंडलिक म्हणालीस? अरे बाळा, हे आपल्या आजूबाजूला जे असंख्य वारकरी दिसत आहेत ना, त्यांच्यासारखाच पुंडलिकही कृष्णभक्त होता. हे सर्व वारकरी परमेश्वर दर्शनाची वाट बघतायत, पण खुद्द भगवंताने त्याच्या परमप्रिय भक्ताची वाट पाहिली होती. काय? भगवंतांनी वाट पाहिली होती? थांबा बाबा, मला माझा विषय मिळालाय. या वारीवरच मी माझा व्लॉग बनवतो. मी लगेच माझा कॅमेरा ऑन करतो. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही केवैया. तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको वंदन, रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी, पूर्ण कीजिए काज. आई, पुंडलिक तर कृष्ण भक्त होता. मी कुठे कृष्ण भक्त आहे? मला का पुंडलिक म्हणालीस? पुंडलिक हा निस्सीम मातृपितृ भक्त होता. त्यांची सेवा त्याच्यासाठी भगवंत भक्ती बनली होती. पुंडलिकाच्या सेवावृत्तीची आणि भक्तिभावाची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला आशीर्वाद देऊन त्याचं कल्याण करण्यासाठी स्वतः भगवंत आले. शोधून शिनला जीवा तारे, साध तुलाही पोचल का. दारोदारी हुडकल भारी, थांग तुझा कधी लागल का. श्याम मुरारी कुंज विहारी, तो श्रीहारी भेटल का. वाट मला त्या गाभाऱ्याची, आज कोणी तरी दावल का. जो डोलतो मातलेल्या शिवारात, तो जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो, दाटुनी तोच आभाळी ओ थंबतो. नाचवी वीज जो त्याना भाच्या उरी, होई काठी कधी आंधळ्याच्या करी. घेऊनी लाट ये जो किनाऱ्यावरी, तोला सारा जगाचाही तो सावरी. राहतो धोमनी या जनी जीवनी, एका पाशाणी तो सांग मा बालका. पुंडलिका, मी भगवंत स्वतः तुझ्या दारी आलोय. बाहेर ये मला भेटायला. भगवंता, मला क्षमा करा. माझे माता पिता आता विश्रांती घेत आहेत. मी बाहेर आलो तर त्यांची निद्रा भंग होईल. मला क्षमा करा प्रभू. प्रत्यक्ष भगवंताला तू वाट पाहायला लावणार आहेस का? मग निदान मला आसन तरी दे. भगवंता, सध्या ही वीटच मी तुम्हाला आसन म्हणून देऊ शकतो. त्याचा स्वीकार करा. ठीक आहे पुंडलिका, मी माझ्या भक्ताची वाट पाहत या विटेवर उभा राहीन. भेटला विठ्ठल माझा, भेटला
आत्ता मला समजलं तू मला पुंडलिक का म्हणालीस. पण बाबा, पुंडलिकासारखेच आणखीही भक्त असतीलच ना. अरे हो, असाच एक पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असणारा भक्त म्हणजे संत गोरा कुंभार. संत गोरा कुंभार. गजर माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर. आली बरं का तुझी आई. अहो धनी, माझं बाळ कुठे? हे काय केलं धनी? त्या पांडुरंगाच्या नादात स्वतःच्या बाळाला पायाखाली तुडवलं. आता त्याच पांडुरंगाला माझं बाळ परत द्यावं लागेल. मागा तुमच्या त्या पांडुरंगाकडे. मला क्षमा कर संतू, मी भजनाच्या तालावर बेभान झालो होतो. विठ्ठला, पांडुरंगा, धाव रे माझ्यासाठी. मित्रांनो, गोरा कुंभाराची गोष्ट ऐकून नक्कीच तुम्ही भारावून गेला असाल. या वारीची सुरुवात आळंदीहून झाली, कारण तिथूनच संत ज्ञानेश्वरांची पालखी निघते. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तेच ना, ज्यांनी पसायदान लिहिलं? आम्ही रोज शाळेत म्हणतो. हो हो, तेच. मग ऐक तर. थांबा थांबा बाबा, कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. सवारीचा घेतला
तुकारामांची स्वारी वाघावर बसून येते. वाघावरून यायचं काय कारण? कारण अहंकार. आम्हाला दिपवायचा बेत दिसतोय त्यांचा. मग आपण त्यांना सामोरं गेलंच पाहिजे. माते, तुझ्या कडेवर घेऊन चल आम्हाला. अहो बाबा, हे इतके लोक धावत का येत आहेत? एखाद्या गावातून पालखी येत असेल. अरे, अशा अनेक गावातून या पालख्या येतात आणि पंढरपूरच्या दिशेने जातात. आई, ही पालखी कोणाची आणि कुठून आली आहे? बाळा, ही पालखी आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि ती आली आहे देहू गावाहून. ओके ओके, म्हणजे आता तुम्ही मला पुढच्या संतांची माहिती सांगणार आहात, बरोबर? माझ्या व्ह्युअर्सना पण मला सांगू देते हे. सो गाईज, आपले पुढचे संत आहेत संत तुकाराम महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. गुरुदेव, मला आपला शिष्य करून घ्या. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा शास्त्र धर्माप्रमाणे शत्रूंशी लढून देशाचे आणि धर्माचे तुम्ही रक्षण केले पाहिजे. तोच तुमचा राजधर्म आहे. आज्ञा गुरुदेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तेची भक्ती, तेची ध्यान, एक विठ्ठलची नाम, अशी माझी स्थिती झाली आहे. मी आता माझा नाही, तुमचाही नाही, मी आता विठ्ठल झालो आहे. आता मी वैकुंठाला जाणार. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. संत तुकाराम महाराज गरुडावरून
वैकुंठाला जाताना. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. मित्रांनो, या वारीचा आणि माझ्या व्लॉगचा इथेच शेवट होत आहे, कारण आम्ही आता पोचलोय पंढरपूरला. सो फ्रेंड्स, आपल्या संस्कृतीत परंपरेत किती गोड किस्से आहेत याचा अनुभव घेताना मला तर खूप शिकायला मिळालं. आय होप हा व्लॉग तुम्हालाही खूप आवडला असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्लॉग कॉम्पिटिशनचा मला विजेता करा. सो बाय बाय गाईज, भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. काय हो मंडळी, मला असं वाटतं आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेल. आता पाहूया नक्की विनर कोण झाले ते. अँड द अवॉर्ड गोज टू पार्थ पवार. पंढरीनाथ महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. पंढरीनाथ महाराज की. I now request everyone to kindly stand in attention for the national anthem. I also request our CEO ma'am, Mrs. Manisha Andansare, and all the HMs of various sections to kindly join us on the stage for the same.